बखर हा मराठी वाङ्मयातील एक महत्त्वाचा प्रकार आहे, जो ऐतिहासिक घटनांचे वर्णन करणाऱ्या ग्रंथांसाठी प्रसिद्ध आहे। बखर हा शब्द अरबी भाषेतील खबर या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ बातमी किंवा वृत्तांत असा होतो। म्हणून बखरींमध्ये ऐतिहासिक व्यक्ती, घटना, युद्धे आणि राजकीय घडामोडींचे वर्णन आढळते। बखर लेखनाची परंपरा मुख्यतः मराठा साम्राज्याच्या काळात विकसित झाली। या ग्रंथांमध्ये तत्कालीन राजे, सरदार आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्याचा तपशीलवार आढावा घेतला जातो। उदाहरणार्थ, सभासद बखर ही बखर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वर्णन करणारी एक महत्त्वाची बखर आहे, जी त्यांच्या समकालीन कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिली आहे। बखरींचे लेखन प्रामुख्याने 3 कालखंडात विभागले जाते: शिवपूर्व कालखंड, शिवकाल आणि पेशवेकाल। प्रत्येक कालखंडातील बखरी त्यावेळच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितींमध्ये प्रतिबिंब दर्शवतात। जरी काही बखरी पक्षपाती असल्या तरीही त्या इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे साधन मानल्या जातात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।